आणि थेट जाऊयात संजय राऊत बोलतात तिथे. उडवले जात नाही. खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे. पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून निघता, आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तूमध्ये हा धिंगाणा सुरू आहे. याच्यावरती हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायत, राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी इतर लोक असतील, त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे, मग आम्ही बोलू. त्यांना मान्य आहे का, ही त्यांची संस्कृती आहे. मी परत सांगतो, दिघे साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना, आज तो खाली निघाला दिघे साहेबांचा आणि फोडून काढला असतो एकेका. राऊत साहेब, अजित पवारांनी निवडणूक आयोगाचे नियम डावलून खेडमध्ये पुण्यामध्ये निवडणूक प्रचार ईव्हीएम प्रचार रथाचा शुभारंभ केलेला आहे आणि या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर कारवाईची बजावणी केली. तहसीलदारावरती कशी काय कारवाई केली? ज्यांनी नियम बाह्य वर्तन केलंय, डेप्युटी सीएम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही का? आमच्यावर तुम्ही कारवाई करता ना विरोधकांवर. मग निवडणूक आयोगाने आचारसंहिता नियम या सगळ्याचं पालन करून ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई करायला. पण या राज्यामध्ये कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर होतो, सत्ताधाऱ्यांवर नाही. काँग्रेसचे नेते आहेत नितीन राऊत, ते आज म्हटलंय की मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच असणार आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना, हे नितीन राऊत म्हणतायत ना. राहुल गांधी काय म्हणतात ते आम्ही पाहू, नाना पटोले काय म्हणतात ते पाहू. आता प्रत्येकाला वाटतं, जसं आमच्या काळात भारतीय जनता पक्षाला वाटतं स्वप्न पडायचं की आमचं डीएनए बदललं आणि आम्ही अचानक मोठे झालो. तसं नसतं. या राज्याच्या जनतेच्या मनात काय आहे ते पाहावं लागेल, ते ठरवतं. मुंबईत गणेश दर्शनासाठी येऊ द्या ना, गणेश दर्शनासाठी आलेले आहेत. जेपी नड्डा आले आणि गेले, आम्ही दखल कशा करताय? त्यांच्या पक्षाचे लोक घेतली नाही सर, पण गृहमंत्री आले, बाप्पाला दर्शन घेतलं तर नड्डा येतात, मी घेतलं की नाही? बघा, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आतमध्ये आमच्यासाठी कायम आनंदाची गोष्ट असते. मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे. गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले, तेव्हा मी असं म्हणालो होतो की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव बारमध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेलेले आहेत, तर पैसे उधळणारे कोण याची चौकशी केली पाहिजे असं त्यांनी ठाण्यातल्या घटनेवरनं म्हटलंय. पण एक दिवसापूर्वी त्यांना 20 कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता. त्यांचं वैभव डोळे दिपवणार असतं त्या राजाचं, त्याच्यामुळे ह्यांना वाटू शकतो हे वैभव जे मुंबईचं आहे लालबागच्या राजाचं, गुजरातला नाही. महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 जागा येतील की नाही गॅरंटी नाही, आणि तिकडे संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कोण म्हणतात? संजय शिरसाट म्हणतात. कोण हे? त्यांना म्हणा तुम्ही निवडून या. त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये, त्यातून निवडून या, मग आपण त्याच्यावर बोलू. महाजनांचा एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला. गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोटरसायकलवर येऊन जावं लागलं. हे सरकारला, संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार. ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, विचिड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी, तरी आश्चर्य वाटणार नाही. राज्यात केवळ विरोधकांवरती कारवाईचा बडगा उगारला जातोय असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे सध्याच्या राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवरही. नड्डा येतील आणि जातील, आम्हाला फरक पडत नाही असे त्यांनी यावेळी म्हटले.